कलमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालय के सामने हिंगोली जिले में ओला दुष्काळ जाहिर करने व अन्य मांगों को लेकर 2 अक्टूबर से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट के जिला उपाध्यक्ष एडवोकेट रवि शिंदे ने उप विभागीय अधिकारी व तहसीलदार की ओर से मांगे पूरी करने के लिखित आश्वासन के बाद अपना अन्य त्याग आंदोलन पीछे ले लिया। इस बीच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट के हिंगोली जिला अध्यक्ष दिलीप चौहान प्रमुख रूप से उपस्थित रहे। 2 अक्टूबर गांधी जयंती के दिन से एडवोकेट रवि शिंदे ने ओला दुष्काळ जाहिर करने, किसानों को प्रति एकड़ 50,000 रुपये का मुआवजा देने, किसानों को कर्ज माफी देने के साथ अन्य मांगों को लेकर अन्य त्याग आंदोलन शुरू किया था। 3 अक्टूबर को उप विभागीय अधिकारी प्रतीक्षा भूते, तहसीलदार जीवक कुमार कामड़े ने जिला अध्यक्ष दिलीप चौहान, एडवोकेट रवि शिंदे वो पदाधिकारियों से चर्चा कर मांगे पूरी करने का लेखी आश्वासन दिया, जिसके बाद एडवोकेट रवि शिंदे ने अन्य त्याग आंदोलन पीछे ले लिया। तो वहीं एडवोकेट रवि शिंदे की ओर से जल्द मांगे पूरी न किए जाने पर दोबारा तीव्र आंदोलन शुरू करने का इशारा दिया गया। इस समय मारोतराव खांडेकर, नंदकिशोर तोष्णीवाल, बंडू पाटील, अशोकराव करे, आनंदराव कदम, प्राचार्य गुलाब भोयर, गणेशराव गडदे, अवधूत नीलकंठे, शेख बाबा, ख्वाजा बागबान, अनवर पठान, रमेश सानप के साथ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट के पदाधिकारी, कार्यकर्ता, किसान व नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। काल महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त आमचे या ठिकाणचे युवा कार्यकर्ते ॲडव्होकेट रवि शिंदे यांनी शेतकऱ्याच्या ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी तहसील कार्यालयापुढे या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं। आणि या ठिकाणी आपल्या या हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची पावसामुळे झालेली अवस्था बघता त्यांना राहवलं नाही आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं। पण कालपासून प्रशासन सगळे त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत होता आणि आज आम्ही सुद्धा या ठिकाणी सगळ्यांनी भेट दिली आणि या ठिकाणी आता माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम आणि तहसीलदार साहेब यांनी या ठिकाणी आले, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली, त्यांच्या निवेदनाच्या भावना आम्ही सरकारला कळूत असं या ठिकाणी आश्वासन दिलं आणि काही मुद्दे जे आपल्या लोकल लेवलची शेतकऱ्याच्या संदर्भात होते त्या संदर्भामध्ये लेखी आश्वासन देण्याचं या ठिकाणी त्यांनी कबूल केलं आणि या ठिकाणी ॲडव्होकेट रवि शिंदे यांचं उपोषण त्यांनी सोडवण्यासाठी विनंती केल्यामुळं आणि सर्व या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नंदूभाऊ तोष्णीवाल असतील, माजी नगराचे बंडू पाटील असतील, असे सगळे लोक या ठिकाणी सिनियर मंडळी सुद्धा आले, आनंदरावजी कदम असतील, अशी सिनियर मंडळी या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी येऊन या ठिकाणी सगळ्यांनी आग्रह केल्यामुळं त्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी ज्या आहेत त्या मागण्या ज्या आहेत ते शासन दरबारी त्यांना आम्ही तुमच्या सगळ्यांच्या भावना कळूत आणि आमच्या लेवलला ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी ताबडतोब करू असं आश्वासन दिल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते ॲडव्होकेट रवि शिंदे यांचं उपोषण या ठिकाणी संबवण्यात आलेले आहे। यावेळी नंदूभाऊ तोष्णीवाल, माजी नगराध्यक्ष बंडू पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आमचे बाबाभाई आणि इतर सर्व आनंदरावजी आमचे ज्येष्ठ ते आनंदरावजी कदम आणि सर्व आमचे गडते साहेब विधानसभा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष आमचे अवधूतराव निळकंठे हे सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांनी या ठिकाणी कालपासून उपोषण केले आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी पवार साहेबांना सांगितलं की 80% समाजकारण करायचं आणि 20% राजकारण करायचं। तो त्यांनी दिलेला हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून ॲडव्होकेट रवि शिंदे यांनी समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आंदोलन केलं, उपोषण केलं, त्याबद्दल मी रवि शिंदे यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दिलीपराव चव्हाण साहेब यांनी मागच्या 2 तासापासून इथं आंदोलनस्थळी येऊन ही सर्व जे काही मागण्या होत्या, ओला दुष्काळ हा हिंगोली जिल्ह्यामध्ये जाहीर केला पाहिजे, त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, वीज बिल माफ झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना एकरी 50,000चं अनुदान हे त्यांच्या खात्यावर दिलं पाहिजे, विमा ची रक्कम दिली पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांचा या पुरामध्ये अतिवृष्टीमध्ये निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाला 30 लाख रुपये मदत दिली पाहिजे। याची चर्चा इथल्या SDO भूते मॅडम
कळमनूरचे तहसीलदार जीवकुमार कांबळे यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि चर्चांती ज्या काही धोरणात्मक निर्णय आहेत जे मुख्यमंत्र्याच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या हातातले जे निर्णय आहेत त्याच्याबद्दल SDO कळमनूरचे SDO भुते मॅडम आणि तहसीलदारांनी त्यांना पाठपुरावा करायचं आश्वासन दिलेलं आहे। आणि तसंच या ठिकाणी आमच्या ज्या काही लोकलच्या प्रमुख 4 मागण्या होत्या की 4ही जे काही मंडळ आहेत कळमनूर तालुक्यातले 11 मंडळमध्ये हे पाणी मोठ्या प्रमाणावर पडलेलं आहे, तर तो 100% अहवाल देणार म्हणून असं त्यांनी लेखी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तसंच या ठिकाणी जे शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे तर त्याच्यातून जे कर्जाची रक्कम आहे किंवा KYC आहे या अटी सुद्धा त्यांनी या ठिकाणी शिथिल करणार असं त्यांनी लेखी दिलेलं आहे। तसंच या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं जे काही पूर्वीचं नुकसान झालेलं काही विमा राहिलेला आहे त्याचा पाठपुरावा त्यांनी करण्याचं लेखी आश्वासन दिलेलं आहे। आणि सोबतच जे राशन मागच्या 2-3 महिन्यापासून शेतकऱ्यांना मजुरांना जे स्वस्त धान्याचा माल मिळत नाही तर ते त्यांनी उद्यापासून देण्याचं लेखी आश्वासन दिल्यामुळं आमच्या पक्षाचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण साहेब, आमचे विधानसभा अध्यक्ष गणेशरावजी गडदे, तालुका अध्यक्ष अवधूत निळकंठे, शहर अध्यक्ष शेख बाबा, आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदरावजी कदम, महाविकास आघाडीचे आमचे नेते नंदकुमार तोष्णीवाल, बंडू पाटील आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हे उपोषण मागे घ्यावं, त्याग आंदोलन मागे घ्यावं हा आग्रह केल्यामुळं आणि पक्षाने सांगितलेलं आहे की हे जर समजा आश्वासन दिलेलं पूर्ण होत नसेल, ओला दुष्काळ जाहीर होत नसेल तर पुन्हा पण या ठिकाणी आक्रमक आंदोलन करण्याची भूमिका पक्षाची असल्यामुळं मी या ठिकाणचं कालपासून जे महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून अन्नत्याग आंदोलन चालू केलं होतं ते मी या ठिकाणी आज मागे घेत आहे। आणि पुढचा जो काही शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, युवकांचे जे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षाचे नेते माननीय शरदचंद्र पवार साहेब, सुप्रिया सुळेताई, युवा नेते आमचे रोहित पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे, आमच्या भागातल्या नेत्या सूर्यकांताताई पाटील, दांडेगावकर साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढा पुन्हा तीव्र करणार आहे। या ठिकाणी मी सर्वच शेतकरी असतील, युवक कार्यकर्ते असतील, या ठिकाणचे मजूर असतील, यांनी पण या आंदोलनामध्ये मला पाठबळ दिलं। मला या ठिकाणी सगळ्याच सामान्य लोकांनी येऊन जे काही पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानतो। आणि हा लढा जो आहे शेतकऱ्यांचा, मजुराचा, विद्यार्थी, युवकांचा हा पुढं कायम राहील असं या ठिकाणी मी आश्वासित करतो।